नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहे दुपारचे 1:30। तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत। तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे। तर आज मम्मी काय बनवते चला बघूया। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मम्मीच्या हातची रेसिपी शेअर करणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे आहे चिकन पाहून थोडासा तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज काय नेमकं स्पेशल बनणार आहे। तर आज चिकन बिर्याणी बनवायची आहे। तर इथे चिकन मॅरिनेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये मसाले, हळद, दही तसंच कोथिंबीर, पुदिना हे सर्व घालून घेतलंय आणि जवळजवळ अर्धा तास झाले ते मॅरिनेट करायला ठेवलंय। आणि ते भरपूर सारा कांदा चिरलेला आहे। तर चिकन बिर्याणीला जितकं चिकन तेवढंच कांदा कापावा लागतो। आणि बिर्याणीचा तांदूळ शिजवण्यासाठी इथं पाणी उकळत ठेवलेलं, त्याच्यामध्ये खडे मसाले, थोडंसं तूप, मीठ आणि तेल असं घातलेलं आहे। तर आता हा तांदूळ अर्धा तास भिजल्यानंतर हा आता उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे। तर हा तांदूळ जवळजवळ आपल्याला 90 ते 95% शिजवून घ्यायचा आहे। तर बिर्याणी बनवायची पद्धत जरी प्रत्येकाची सेम असली तरी प्रत्येकाच्या हाताला वेगळी चव असते आणि आपल्याला आपल्या आईच्या हाताची चव तर खूप हवीशी वाटते। तर इथं तांदूळ 95% शिजवून घेतलाय आणि त्याच्यातलं आता पाणी काढून घेतोय। तर माझ्या मम्मीच्या हातची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। तर हे पाणी काढून घेतलंय आणि इथं चाललेलं आहे चिकन शिजवायची तयारी। तर जेवढा काही कांदा घेतला होता तो छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर वेळ वाचवण्यासाठी मम्मीने तेलामध्ये असे टोमॅटो दुसऱ्या साईडला फ्राय करून घेतलेत आणि जे चिकन होतं मॅरिनेट केलेलं ते याच्यामध्ये घातलेलं आहे। तर हे चिकन आता कुकरला शिजवणार आहे। तर वेळ वाचवायचा आहे म्हणून मम्मी असं तिच्या पद्धतीने पटापट बनवत असते। तर 1 तासामध्ये ही बिर्याणी बनून रेडी होते। तर जे नॉनव्हेज लवर असतात त्यांना चिकनच्या कोणत्याही रेसिपी आवडतात। तर आशा करते तुम्हाला पण ही रेसिपी आवडलीच असेल। तर आता हे चिकन छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मॅरिनेट केलेलं चिकन हे लवकर शिजतं, त्यामुळे जास्त काही शिट्ट्या द्यायची पण गरज नाही पडत। तर इथं पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे। तर आता झाकण लावून हे चिकन मस्तपैकी शिजवून घेऊया। तर जे कोणी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। तर आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला चिकन दाखवते कसं बनलं आहे ते। तर जो राईस होता याच्यामध्ये आपल्याला कलरफुल बनवायचा आहे। तर इथं मी गुलाबी कलरचा रंग घेतला आहे। तर पूर्ण जो राईस आहे त्याला मी असं पूर्ण एंडपर्यंत छिद्र बनवून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण असे वेगवेगळे कलर घालू शकतो। तर ही खूप छान अशी ट्रिक आहे। तर अशा प्रकारे आपण कलर घातल्यामुळं पूर्ण राईस कलरफुल होतो। तर मी ग्रीन आणि पिंक कलर वापरलाय। तर इथं पाहू शकता किती छान अशी चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर ज्यांना कोणाला रेसिपी पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवावं। तर इथं राईसचा कलर पाहू शकता छान असा झालाय। तर मी गुलाबी कलर जास्त घातला होता आणि ग्रीन कलर थोडाच घातला होता। तर इथं आता मी घेते जेवायला। तर आता भूक पण लागलेली आहे आणि दुपारी आपल्या जेवणाच्या टायमाला असं छान चटपटीत जेवण असेल तर आपल्याला जेवणसुद्धा 2 घास जास्तच जातं। तर बिर्याणी कोणाकोणाला आवडते ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा
तर आपण थर पण लावू शकतो, पण अशा पद्धतीने जर बनवली तर ज्याला जशी ग्रेव्ही हवी किंवा चिकनचे पीस जसे आवडत असेल तसे द्यायला पण सोपं पडतं. आणि अशा पद्धतीने जरी आपण बिर्याणी खाल्ली तरी त्या बिर्याणीचाच फील त्याला येतो. तर आता आमचा दुपारचा जेवणाचा टाईम झाला आहे. आम्ही मस्तपैकी गरमागरम बिर्याणी खातो. तर तुम्हीसुद्धा नक्कीच या बिर्याणी खायला. आणि माझ्या चॅनलवर मी माझी लाईफस्टाईल शेअर करत असते. तर यामध्ये ट्रॅव्हलिंग, कधी मेकअप, माझं डेली रुटीन शेअर करते. तर तुम्हाला पण नक्कीच माझे व्हिडिओ आवडतील अशी आशा करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा. तर इथं मी घेतलेला आहे राईस आणि त्याच्यावर ही चिकनची ग्रेव्ही आणि ते शौर्यासाठी बनवलेलं आहे चिकन चाळणी सूप आणि राईस जो होता तोच घेतला आहे. शौर्य इतकं तिखट खात नाही म्हणून त्याला हे बनवलं आहे. बिर्याणी बनवून झाली आहे आणि थर काही लावलेला नाही आहे. असं सेपरेट राईस आणि जी भाजी केली चिकनची ती बनवली. तर आम्ही जेवण वगैरे करून घेतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.